पंढरपूर मंगळच्या राजकारणामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या घडामोडी बघायला मिळत आहेत। त्यामध्येच आता श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथदादा भालके यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेतली आहे। खरं तर त्यांच्या भेटीमागचं कारण अगदी अस्पष्ट असलं तरी पण भगीरथदादा भालके हे तुतारीसाठी त्या ठिकाणी आग्रही असल्याचं मतदारसंघामधून बोललं जाते। खरं तर लोकसभेच्या निवडणुकीनंतर या मतदारसंघामध्ये अनेक बदल त्या ठिकाणी बघायला मिळाले। खरं तर या पंढरपूर मंगळा मतदारसंघामधून तुतारीसाठी अनेक नावं त्या ठिकाणी चर्चेत आहेत। मध्यंतरी सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा तुतारीसाठी आग्रही असल्याचं त्यांच्या कार्यकर्त्याकडून बोललं जाते। आता सुद्धा मतदारसंघामध्ये परिचारकांनी तुतारी हातामध्ये घ्यावी असं परिचारकांच्या कार्यकर्त्याकडून त्या ठिकाणी बोलण्यात येत आहे। आणि त्यासोबतच त्या ठिकाणी महाविकास आघाडीला ज्यांनी लोकसभेमध्ये पाठिंबा दिला ते भगीरथदादा भालके यांना तुतारी मिळावी असं त्यांच्या देखील कार्यकर्त्याकडून बोललं जाते। खरं तर आताच त्या ठिकाणी भगीरथदादा भालके आणि बोसे गटाचे गणेश पाटील यांनी शरदचंद्रजी पवार साहेब यांची भेट घेतली आहे। खरं तर तुतारीकडून तानाजी सावंत यांचे पुतणे अनिल सावंत यांनी सुद्धा शरद पवारांची भेट घेतली होती। त्यासोबत परिचारकांचे निकटवर्ती मानले जाणारे नागेश काका भोसले यांनी सुद्धा पवारांची भेट घेतली होती। खरं तर पवार साहेब या मतदारसंघामध्ये कोणता विचार करून कोणाला तुतार देतील हे देखील बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि त्यासोबतच महायुतीकडून विद्यमान आमदार समाधानदादा आवताडे यांनी सुद्धा या मतदारसंघामध्ये विधानसभेची तयारीला जोरात सुरुवात केली आहे। पोटनिवडणुकीमध्ये भगीरथ भालके यांचा पराभव झाल्यानंतर भगीरथ भालके यांनी BRS मध्ये प्रवेश केला होता। त्या BRS मधून परत एकदा भगीरथ भालके त्या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये येतील असं त्यांच्या कार्यकर्त्याकडून बोललं जाते। खरं तर येणाऱ्या 2024च्या विधानसभेसाठी शरद पवार या पंढरपूर मंगळसाठी तुतारीसाठी कोण चेहरा निवडतील हे देखील बघणं महत्त्वाचं आहे।